नमस्कार, मी सिजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज दिवसभरात काय नेमकं विशेष घडणार आहे, काय मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे, ते सर्व काही आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं आहे. आज काय विशेष मधली पहिली बातमी बजेट संदर्भातली असणार आहे. कारण बजेटमध्ये अर्थमंत्री कुणासाठी खजिना नेमका उघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बजेटचे सर्व अपडेट्स आपण आज काय विशेष मध्ये पाहू शकू. याशिवाय दुसरी बातमी मुंबईकरांसाठी आहे. एकीकडे बजेट आज जारी होणार आहे तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास महागलेला आहे. या संदर्भातलीच ही बातमी आहे. कारण ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास हा आजपासून महागणार आहे. किती रुपयांची भाडेवाढ होणार आहे तेही आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं. तिसरी बातमी जीबीएस सिंड्रोम संदर्भातली. जीबी सिंड्रोमच्या मृतांची संख्या 5 झाली आहे आणि या संदर्भातलं सविस्तर वृत्त देखील आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे बजेट 2025 कडे. निर्मला सीतारामन नेमकं काय सांगतात, कसं बजेट आज सादर होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जागतिक अर्थकारणाचा जो भारताला फटका बसतो त्या संदर्भात आजच्या बजेटमध्ये काही मोठी घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करतील आणि या बजेटमध्ये अर्थमंत्री नेमका कुणासाठी खजिना उघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सर्वात मोठ्या अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे. कारण केंद्र सरकार 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स न लावण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 लाखांपर्यंतच्या पगारावर 30% 25% टॅक्स लागू शकतो. शेतकरी वर्गासाठी मोठी घोषणा होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी 6,000 वरून तब्बल 12,000 पर्यंतही वाढवलं जाऊ शकतं. तर रोजगारासाठी केंद्र सरकार नव्या घोषणा करेल ही अपेक्षा आहे. घर खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कर सवलत मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव असू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर खरेदी स्वस्तही होऊ शकते. स्मार्टफोन्सही स्वस्त होऊ शकतात असा अंदाज आहे. मात्र या सर्व केवळ अपेक्षा आहेत. तर 10 लाखांपर्यंतच्या पगारावर टॅक्स लागणार नाही अशी अपेक्षा आहे. शेतकरी सन्मान निधीमध्ये 12,000 वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. नोकरीच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. घर खरेदी करणं स्वस्त होणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तर स्मार्टफोन स्वस्त होणार आहेत का, आरोग्य क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आजच्या बजेटकडून आहे. या संदर्भात काय घोषणा होते हेही पाहणं महत्त्वाचं. खरं तर या सर्व अपेक्षा आजच्या या बजेटकडून आहे. मात्र सर्वसामान्यांच्या अपेक्षा कुठपर्यंत पूर्ण होतात हे बघणंही महत्त्वाचं असेल आणि त्याकडेच संपूर्ण देशाच्या नजरा आहे. पुढची बातमी, देशभरात देखील आता लाडकी बहीण योजना सुरू होणार का ही चर्चा आहे. कारण लक्ष्मी देवीचं नाव घेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसे संकेत दिले. राज्यातही महायुती सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कारणीभूत ठरली. त्यामुळे केंद्र सरकारला या योजनेने भुरळ घातल्याचं दिसतंय. आज सादर होणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय आता हे बजेट महिलांसाठी विशेष असणार आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बजेटमध्ये महिलांसाठी कोणती मोठी घोषणा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर त्यामुळे संपूर्ण देशभरासाठी आता लाडकी बहीण योजना असणार का हा सवाल उपस्थित झालेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25चा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केलाय आणि या आर्थिक पाहणी अहवालावरूनच पुढील वर्षभरातील धोरणांची रूपरेषा ठरवली जाते. मात्र या आर्थिक पाहणी अहवालात कोणत्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत बघूयात आपण. तर आपण पाहतोय आर्थिक पाहणी अहवालात काय आहे. देशाचा जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.5% राहण्याची शक्यता आहे.
औद्योगिक वाढीचा दर मात्र 6.2% राहू शकतो असं सांगितलं जातंय. पुढील 6 महिन्यांमध्ये खाण्यापिण्याच्या किमती नियंत्रणात राहण्याचा अंदाज आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे खाण्यापिण्याच्या किमतींचा. भाज्यांच्या दरात घट तर चांगली आवक राहिल्यानं महागाई सुद्धा कमी होणार आहे. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न होतात का हेही बघणं महत्त्वाचं असेल. अर्थव्यवस्थेतील परकीय गुंतवणुकीतील घट तात्पुरती आहे, मात्र सार्वजनिक खर्च व्यावसायिक अपेक्षांमुळे गुंतवणुकीला चालना मिळू शकते. 2025च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होण्याचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय, मात्र AI यामुळे बेरोजगारी वाढण्याचा तर पगार देखील घटण्याचा अंदाज आहे. 2025-26 मध्ये आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे असं आर्थिक पाहणी अहवाल सांगतोय. परकीय गुंतवणूक आणि खासगी खर्चामुळे बाजारामध्ये स्थिरता राहण्याचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. आणि यानंतर बातमी मोठी आहे, कारण बजेट आधीच सोन्याला झळाळी आलेली आहे. सोन्याचा दर प्रति तोळे 84,600 रुपयांवर गेलाय. चांदीचे दर सुद्धा आता 1 लाखांचा टप्पा गाठताय. सध्या चांदी प्रति किलो 95,000 इतकी आहे. तर अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कर वाढले तर सोन्याचा दर आणखी गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सोनं तब्बल 84,000 पोहोचलेलं आहे. मात्र आता दुसरी बातमी काहीशी दिलासा देणारी आहे, कारण बजेट आधी देशातल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळालाय. कारण गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपये 50 पैसे इतकी कपात झाली असल्याचं कळतंय. तर सलग आपण पाहतोय दुसऱ्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे गेल्या 2 महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडर 20 रुपयांनी स्वस्त झालाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताच बदल होताना दिसत नाही. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्सचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं आज पहिलं बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहे. तर या बजेटमध्ये अर्थमंत्री कुणासाठी खजिना उघडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मध्य रेल्वेवरती आज कल्याण वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 सुटणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड या स्थानकांदरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा बोजवारा उडाल्याचं समोर आलंय. तर गेल्या 6 दिवसांमध्ये तब्बल 400 लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. ती 650 लोकल विलंबानं धावतात. त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत. जपानमधल्या टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू आहे. आम्ही पुणेकर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनाकडून हा उपक्रम सुरू आहे. हा पुतळा सध्या नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनात आलेला आहे. सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीच्या प्रवाशांना UPI पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. मागील काही दिवसांपासून UPI पेमेंटद्वारे मिळणारं उत्पन्न दुपटीने वाढलेलं आहे. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं. गुजरातमधील भिलाड या ठिकाणी एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला. कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानंच हत्या केल्याचं समोर आलं. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला आता महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यात संघर्ष सुरू झालेला आहे. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण यांना चांगलंच महागात पडलं असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता लक्ष्मीनारायण यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलंय. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केलेली आहे. नाशिकच्या सिडको भागातील शांतीनगरमध्ये सामूहिक नमाज पठणाला हिंदू नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण पसरलं. बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिकांना त्रास होतोय. अनधिकृत नमाज पठणावर बंदी घालण्याची मागणी देखील नागरिक करतायत.
संसदेत बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रपती अखेरपर्यंत बोलताना खूप थकलेल्या वाटत होत्या। बोलताना त्यांना शेवटी बोलताही येत नव्हतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात बोलत असताना बिचारी महिला असा उल्लेख करत सोनिया गांधी यांनी डिवचलंय। जालना तालुक्यातील सारवाडी या स्थानकाजवळ एका बेसावध ट्रक चालकानं थेट रेल्वेच्या पटरीवर ट्रक चढवला। पटरीवरती एकीकडे ट्रक अडकला होता तर दुसरीकडे दुसऱ्या दिशेने भरधाव वेगात तपोवन एक्सप्रेस आली। मात्र पटरीवरती ट्रक अडकल्याचं रेल्वे पायलटनं पाहिलं, त्यानंतर ट्रेनचा वेग कमी करत ट्रेन थांबवली। रेल्वे पायलटने दाखवलेल्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ मात्र टळला। तमिळनाडू महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली। ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही। गुजरातमधल्या दाहोद जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एका मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पकडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने 1 किलोमीटरपर्यंत शेतात पाळणाऱ्या चोराला ताब्यात घेतलंय। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, ही मागणी नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली। त्या संदर्भात त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिलं। बुरखा घातलेला असू देत किंवा मग विना बुरखा घातलेला कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, ही प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। आणि आता या क्षणाची आजची सर्वात मोठी बातमी, निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झाल्या आहे। बजेटसाठी राष्ट्रपतींची परवानगी त्या घेणार आहे। सकाळी 10:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मोदी 3.0चा पहिला पूर्ण अर्थसंकल्प हा आज सादर होणार आहे। मोदी 3.0 हा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। तर आजचं हे बजेट नेमकं कसं असेल, काय नेमकं घडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याआधी राष्ट्रपतींची परवानगी घेण्यासाठी आता निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय पूर्ण अर्थसंकल्पात सादर होणार आहे, बजेट कसं असणार आहे हे तर आपण पाहू, मात्र सध्याची काय घडामोड आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रपतींची परवानगी घेण्यासाठी आता सीतारमण निघाल्यात। अगदी बरोबर आहे सगळं तुम्ही मला वाटतं। आता काही वेळापूर्वी निर्मला सीतारामन जे केंद्रीय वित्तमंत्री आहेत त्यांचं वित्त मंत्रालय आहे, अर्थ मंत्रालयाचे ऑफिस तून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यात निघालेले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्या बजेटला त्यांच्याकडनं मंजुरी घेतली आणि त्यानंतर संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे आहेत ते देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। खरं तर अर्थसंकल्पामध्ये नेमकं कुठल्या तरतुदी असतील, मध्यम वर्गाला काय मिळणार आहे, शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, व्यापारी वर्गासाठी काय असेल, या सगळ्याची उत्सुकता देशभराला लागलेली आहे। यात महत्वाचा मुद्दा हा सांगावा लागेल सगळं की निर्मला सीतारामन या सलग बजेट मांडणाऱ्या या अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। खरं तर मागच्या काही वर्षांपासून निर्मला सीतारामन या सातत्यानं मोदी सरकारचं बजेट जे आहे त्या मांडत आहेत। साधारणतः हे निर्मला सीतारामन यांचं 8वं बजेट आहे आणि त्या 8व्या बजेटमध्ये नेमकं काय असणार आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। आता काही वेळामध्ये त्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं बजेटला मंजुरी जी आहे ती त्यांच्याकडे मिळणार आहे। त्यानंतर मग संसद परिसरामध्ये जाऊन संसदेच्या भवनामध्ये लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करणार आहे। निश्चितच, जसं की प्रमोद तुम्ही सांगितलं की 8वं बजेट असणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशाच्या अपेक्षाही तितक्या वाढलेल्या आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज सादर होणार आहे, तर बजेटमध्ये नेमका खजिना कुणासाठी उघडतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर अगदी काही वेळातच बजेट जे आहे ते आता जाहीर होणार आहे, मांडलं जाणार आहे। या संदर्भातला अपडेट तर घ्यायचा आहे, मात्र सध्या राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। लाडकी बहीण योजनेच्या अर्जात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा देखील आपल्याला बघायला मिळतोय। बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा अर्ज पडताळणीच्या वेळी निदर्शनास आला आणि या संदर्भात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे, अशी माहिती तटकरेंनी दिली आहे।
प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांना विधिमंडळ सचिवालयानं नोटीस बजावली आणि खुलासा मागितला। हे कर्मचारी अ, ब, क व ड श्रेणीतले 26 जानेवारीला सकाळी विधान भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले तेव्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक होती, त्यामुळे ही नोटीस आता बजावण्यात आलेली आहे। शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण वाढलेलं होतं, त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे। पालिकेने धडक कारवाईला सुरुवात करत मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्यासही सुरुवात केली आहे। बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी मजुरांविरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटले। कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व हॉटेल व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स ठेकेदारांना इशारा देण्यात आला। संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर आढळल्यास कारवाई सुद्धा होणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। नागपूरमधल्या रिंग रोडवरती दुभाजकाच्या मध्ये असलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आली आहे। या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालाय। पोलीस या संदर्भात पुढील तपास करतायत। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली आहे। पुण्यातल्या भोरमधील उत्रौली गावातल्या परिटमाळ परिसरात अचानक वणवा पेटला आणि या वणव्यामध्ये संपत्तीचं मोठं नुकसान झालं। वणव्यात वनसंपत्तीसोबत गवत देखील जळून खाक झालं। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला। चारा जळाला, त्यामुळे 12 ते 15 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। पुण्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतात ऊसाचे पाचट जळू नये यासाठी कृषी शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाते, मात्र शेतकरी ऐकायला तयार नाही आहे। पाचट जळाल्यानं शेतजमिनीच्या आरोग्याचं, पर्यावरणाचं आणि मानवी आरोग्याचं मोठं नुकसान होत आहे। ही बाब देखील आता समोर आलेली आहे। उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये स्टार ऑटो या कार विक्री करणाऱ्या दुकानात चांगलीच आग लागली आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण आणलेलं आहे, मात्र आगीत मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे। अकोला ते कारंजा लाड राज्य महामार्गावरील एक वळण रस्ता अपघातास कारणीभूत ठरतोय। मागील 5 दिवसांमध्ये 4 अपघात या ठिकाणी झाले, त्यामुळे या वळणांवरती स्पीड ब्रेकर लावण्यात यावे ही मागणी देखील वाहनधारकांनी केली आहे। मावळच्या कारला आठवडे बाजारात भलं मोठं आंब्याचं झाड कोसळलं, 6 जण जखमी झाले, त्यातील एका भाजी विक्रेत्याची प्रकृती गंभीर आहे। यात 2 वाहनांचं मोठं नुकसान झालं। दुपारची वेळ असल्यानं बाजारात कमी गर्दी होती, त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला। हिंगोलीमध्ये भरधाव ऑटो रिक्षातून 3 विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडली आणि या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 2 विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी देखील झाला असल्याचं कळतंय। आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचं नुकसान अथवा रिक्षा चालकाला कुठली इजा झालेली नाही आहे, त्यामुळे पोलिसांनी यावेळेस त्याला ताब्यात घेतलेलं आहे। नवी मुंबई या ठिकाणच्या सीवूड्समधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला। 5 वर्षीय विद्यार्थ्याला 4 तास शाळेतील डे केअर सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात आलं। शाळेची पूर्ण फी भरलेली असताना देखील फी न भरल्याचं कारण पुढे करण्यात आलं। या प्रकरणी ऑर्किड शाळेच्या मुख्याध्यापिका आणि महिला कोऑर्डिनेटरवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे।